आजच्या काळात जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गूळ तयार केले जाते, परंतु आजही अनेक भागात पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करतात. आज आपण अशीच कहाणी पाहणार आहोत कर्नाटक राज्यातील मंड्या येथील शेतकरी एम.एन. निंगेगौडा यांची, जे पारंपरिक पद्धतीने ऊसाची प्रक्रिया करून गूळ तयार करतात. ते गेल्या 30 वर्षापासून हा व्यवसाय करत असून गूळ तयार करण्यासाठी ते स्वतः त्यांच्या शेतात ऊसाचे उत्पादन घेतात. या प्रक्रियेबद्दल ते सांगतात की सुरुवातीला मशीनचा वापर करून ऊसाचे रस काढतात. फिल्टर करून पाईपलाईनने हे रस कढईत सोडून 2 ते 3 तास कमी आचेवर दीर्घकाळ अर्धघन स्थितीपर्यंत उकळून घेतले जाते व त्यानंतर मोल्डमध्ये घालून या गुळाला आकार देतात. हे गुळ पूर्णपणे थंड होऊन घट्ट झाल्यानंतर विक्रीसाठी पॅक करतात. त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार करत असून या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करत असल्याचं ते सांगतात. त्यांच्या या घाण्यात दिवसाला 5 टन ऊस लागत असून 1 टन ऊसातून 90 ते 95 किलो गूळ तयार होतो. हे गूळ थेट ग्राहकांपर्यंत मार्केटमध्ये विक्री करत असून सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले हे गूळ 1 क्विंटल 4,000 रुपये विक्री होत असल्याचं ते सांगतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास रोजगारांना संधी मिळणार नाही आणि पारंपरिक पद्धतींचा जपणूक करून सेंद्रिय उत्पादन घेतली पाहिजे, असं निंगेगौडा यांचं मत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एम.एन. निंगेगौडा यांची पारंपरिक गूळ बनवण्याची प्रक्रिया कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबाबत जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.